शुभ सकाळ सगळ्यांनो. बघा आज बनवूया आपण काजू करी. तर मी काजू 1 तास आधी पाण्यात भिजायला टाकलेले आहे. आता हे आपण काढून बटर पेपरवर थोडे सुकू द्यायचे आहे. एक थोडं 15-20 मिनिटं सुकू द्यायचे. नंतर याचे 2-2 तुकडे करायचे. बघा याचे 2-2 काप केलेले आहे आणि थोडेसे काजू याची मी पेस्ट करणार आहे. 1 वाटी आपण कांद्याची पेस्ट केली आणि 1 वाटी टोमॅटोची. कढईमध्ये तेल टाकलेलं आहे. आता त्यामध्ये आपण थोडी मोहरी टाकूया. कांद्याची पेस्ट, बघा कांदा थोडा ब्राऊन होत आला. त्यामध्ये थोडीशी दालचिनी, 2 हिरवी इलायची आणि 2 तेजपत्त्याची पाने. आता याला 5 मिनिट आपण फ्राय करूया. अद्रक लसूण जाडसर कुटलेला आहे. बघा कांदा आपला छान झालेला आहे. तेल सुटत आहे. आता यामध्ये आपण टोमॅटो प्युरी टाकूया. बघा छान तेल सुटत आहे. आता यामध्ये आपण टाकूया थोडीशी हळद, मिरची पावडर, धनिया पावडर. धनिया पावडर थोडी शिल्लक टाकायची आणि कसुरी मेथी. आता हे छान फ्राय करूया 1-2 मिनिट. चवीनुसार मीठ आणि काजूची पेस्ट. थोडं पाणी टाकूया. अगदी थोडं चिमूटभर साखर टाकायची. तुम्हाला आवडत नसेल तर नाही टाकली तरी चालेल. आणि 1 चम्मच गावरान तूप टाकायचे. आणि ग्रेव्ही तुम्हाला आवडते तशी तुम्ही घट्ट पातळ करू शकता. आता मी थोडंसं पाणी टाकणार आहे. काजू करी म्हटलं की फार पातळ नाही पाहिजे, थोडी घट्टच पाहिजे. हे काजू आपण आता थोडेसे तळून घ्यायचे, नंतर ग्रेव्हीमध्ये टाकायचे आहे. बघा छान उकळी आली. आता यामध्ये टाकायचा आपण लास्टमध्ये गरम मसाला. तळलेले काजू 2 मिनिट शिजू द्यायचे. बघा आपली भाजी तयार आहे. थोडीशी कोथिंबीर टाकूया. बघा आपली काजू करी तयार आहे. तर एकच नंबर आपली काजू करी झालेली आहे. तुम्ही तर बनवा आणि चव बघा कशी आहे ती. आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.